थोडेसे बाकी आहे अजून, म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच आहे. बघा याच्यात अडकले बघा रोज. ह्यांना आहे ना 2-3 दिवस इथंच ठेवायचं, कारण की सुकलेले थोडंसं पाणी आणि सावलीची गरज आहे. सो गाईस फायनली जे मी तुम्हाला बोललो होतं ज्यासाठी मी वेट करत होतो आणि ब्लॉगसाठी जे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं ही गोष्ट आलेली आहे. हॅलो, बघतो तर बॉक्स ऑफिस डायरेक्ट बंद होत होतं, म्हणजे ऑलमोस्ट बंदच झालं होतं ते, म्हणजे बंद झालं आता तुम्हाला पिक्चरची तिकीट नाही भेटणार. सो हे गाईज, इट्स मी आधी, वेलकम बॅक टू द नाईट रायडर. आणि आज तर काही एवढं काही काम वगैरे नाही आहे, पण मी जिमचा टाइम चेंज केलेला आहे आणि आता मी जाणार आहे जिमला. बट एक गोष्ट सांगू का, ओमकार तर काय त्याचा चेहरा दाखवणार नाही, त्याचं जाऊ द्या. हे बघा हा भूत कपडे घाल, बन्यांवर गंजीवर फिरतोय, गंजीवर. आणि तुम्हाला हे काय ते दाखवायचं, कुठे गेली जेरी? इकडे मला हसू येते. जेरीचे हेअर्स आम्ही कट केलेले, हे बघा. थोडेसे बाकी आहे अजून, म्हणजे ऑलमोस्ट झालेलंच आहे. आवरत आता, म्हणजे आवरलं नाहीच, ऑलमोस्ट जिमला निघतो आणि भेटतो तुम्हाला त्याच्यानंतर. मी आलो आहे घरी आणि आता ओमकार तर स्कूलला गेलेला आहे आणि आज मी मीलमध्ये स्वतः मील बनवणार आहे सकाळचं. तुम्हाला मी काय काय बनवणार आहे. अरे भाई, एक गोष्ट विसरलोच, ते ना दूध घेतलं मी, दूध आहे ना गाडीच्या साईडलाच विसरलो. आता मस्त एक ओट्स बनवू खाऊ, मला खूप जास्त भूक लागलेली, कारण की 2 टाइम जिम चालू केलेली आहे मी, सकाळ आणि संध्याकाळ. मसाला ओट्स आणि 1 ग्लास दूध आणि इकडं एक बॉईल होतोय. आणि आता हे सगळं खाऊन मला जायचे 2-3 काम आहे. म्हणजे सगळ्यात पहिले तर इकडे जायचे DIYला, त्यानंतर क्रोमाला का बरं जायचं ते तुम्हाला मी सांगेल नंतर, जेव्हा ती वस्तू घेईल नाही मी तेव्हा सांगेल तुम्हाला सांगायचंच विसरलो. काल आम्ही वसुंधराला गेलो होतो, तिथून हे आणलं, वर्मी कंपोस्ट आणलं आणि काय म्हणता कोकोपीट आणलं आणि एक कोणतं काय ते चहापत्तीचं झाड आहे काहीतरी, ते आणलं होतं त्यांनी, ओमकारनी. आम्ही गेलो होतो म्हणजे क्रोमा आणि DIY वरून आलो का मग सगळ्यांची रिपोर्टिंग करायची. मी पॉट्स पण आणले नवीन, थांबा म्हणून दाखवतो. हे वाले घेतलेले 5, 1 2 3 4 5. हे वर्मी कंपोस्ट आणि हे कोकोपीटचा एक फायदा काय होतो माहिती का, कुंडीमध्ये म्हणजे मातीसोबत मिक्स करून जर कोकोपीट टाकलं ना तर आहे ना ते पाणी धरून ठेवतं, ॲब्झॉर्ब करून ठेवतं. नाही तर बाकीचे माती कसं लगेच ठेवतं पाणी आणि नंतर मग निघून जातं पाणी, कुंडीतून सुकून जातं लगेच. पण कोकोपीट काय करतं माहिती का, पाणी ना धरून ठेवतं, जेणेकरून आहे ना प्लांट्सचे रूट्स आहे ना चांगले राहतात आणि प्लांट्सला पाणी जरी द्यायचं विसरलो आपण तरी मग प्रॉब्लेम नाही राहत काही. करूयात नाश्ता पटापट आणि त्याच्यानंतर जाऊयात आपली कामं करायला. सो गाईज, मला जे DIYमध्ये काम होतं ते नेमकं मला भेटलं नाही, सो बॅड न्यूज. आणि एक दुसरी गोष्ट आहे ना, आज मी म्हणजे ती ऑर्डर केली होती, आज येणार आहे, मी तुम्हाला दाखवेल. खूप महत्त्वाची गोष्ट आहे, व्लॉगमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते, आणि ते आता येणार आहे आज. आणि इथं चालली तयारी मस्त ओमकारची, रिपोर्ट करायची. हे सगळं टाकायचं ओमकार. गाईस तुम्हाला सकाळी दाखवलं का ते काय कोकोपीटची ती हे होतं बॉक्स, छोटासा, किती छोटंसं होतं ना, आता बघा किती मोठं होतं ते. काय बोलू इच्छितो जी हे कामं करतोय, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय गाई, खूप छान वाटते गाईस. वास नाहीत का त्याचा घाणेरडा? काय घालतो वास? मला असं वाटतं ते शेण आहे, आणि याच्यात ऑलरेडी कोकोपीट मिक्स आहे वाटतं ओमकार. आम्ही मिक्स केलं काल, ते उरलेलं होतं ना ते मिक्स केलं. हां, आता वरती जाऊन मी बाकीचे सगळे झाडं घेऊन येतो पटकन. गाईस सगळ्यात मेन कारण काय होतं माहिती का रिपोर्ट करायची, हे झाड आहे ना, हे कधीपासून यांच्यासाठी पॉट नाही घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी धरत नव्हतं, ओलं होत नव्हती माती नीट, त्याच्यामुळे हे बघा सुकत चालले झाडं, ऑलमोस्ट सुकलंच आहे. सो आता हे
झाडं सगळ्यात आधी वरती घेऊन जाऊ. थांबा, ही घंटा गाडी जाऊ द्या, मग तुमच्याशी बोलतो ना. टन 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 वाजतच राहील ती. आता हे आमची मिक्सचर तयार करत आहे ओमकार भाऊ. गाईस तुम्हाला सांगितलं नाही, रिपोर्टिंगचं वगैरे काम ओमकारलाच भारी जमतं, मला नाही जमत. आता डायरेक्ट फाडणार डायरेक्ट अशी हाताने. हा देवाने एवढे हात दिलेले. शेतकरी लोकांना काही चाकू बिकू लागतो का? ते अशी घेता फाडक्यान फाडतात. राव पोऱ्या, लवकर करणार लवकर. मस्त टाकली. जे ना सगळं टाकायचंय ना ते, तर थोडं थोडं टाकायचंय. थोडं थोडं घाबरतो. खूप मस्त गरम गरम माती. हे बघा काही असं करायचं राहतं. ओमकारकडून शिकून घ्या. आता एक खड्डे बुजवायला काथ्या टाकतोय ओमकार नारळाची. आज एकदम शांतवाला ब्लॉग होते, तुला असं नाही वाटत आहे का? बरोबर. हां, तर कोणतं झाड घ्यायचं ते घेऊन देते रोज. ए अरे एवढं कुठं भरतोय ते? कमी झालं. मी याच्यातली माती अजून ऍड ऑन होईल ना त्याच्यात. मला ते काढावं लागल. फाडव ना डायरेक्ट ऐसा. अरे नेटपॉट हे म्हणतोय मी, ह्याला नेटपॉट म्हणता. अच्छा, तर हे घे कायची. काहीच बघा, इझी नेट आहे नाही, कापावं लागते, नाहीतर आहे ना रूट्स नीट राहत नाही. आणि प्रत्येक झाडात राहत आहे हे, कापल्याशिवाय ना रिपोर्ट करायचं नाही, नाही तर रूट्स आहे ना बाहेर नाही असे नीट नाही होत. हे बघा याच्यात अडकलंय बघा रूट्स. सो गाईज फायनली एक रिपोर्ट झालेला आहे, अजून करायची बाकी आहेत. आणि ओमकार आता 4च्या बॅचला जाणार आहे ट्युशन, कारण की एकाच प्लांटला आम्हाला एवढा वेळ लागून गेला. असं वाटते जेवायला बसलं. घे बरं ते पॉट आणि झाड घे. इम्पॉर्टंट गोष्ट तिकडे रोज घे आता ते रोज. गाईज हे रोज बघा किती सुकून गेले यार. बघा युमिक ऍसिडची खूप गरज आहे. अरे युमिक ऍसिड नाही, मेन गोष्ट म्हणजे काय माहिती का, हे पिशवीत होतं ना, तर मग पाणी नाही हे खड्ड्यातून निघून जातं लगेच, मग जास्त पाणी टिकून राहत नाही, धरून नाही ठेवत ती पिशवी. आता पॉट मी टाकलं का हळूहळू जास्त पाणी टाकून होईल, समजा. सो फुल मशक्कत नंतर झालेले रिपोर्ट हे बघू शकता. ह्यांना आहे ना 2-3 दिवस इथंच ठेवायचं, कारण की सुकलेले थोडंसं पाणी आणि सावलीची गरज आहे. हे बघा खूपच जास्त सुकून गेले. आता वर्मी कंपोस्ट टाकलेलं आहे, बघूयात काय होतं. मला याची गॅरंटी नाही वाटत आहे. हा रोज आहे, नाही हा रोज नाही, हा रोज आहे. हा आहे ना काय बोलता, जास्वंद आहे. बघूयात काय होतं. आता हालत जाम झाली गाईस, फक्त 4 कुंड्या रिपोर्ट करता करता. आता मला असं झालंय काहीतरी थंड प्यावं, पाणी वगैरे बनवतो मी आता. सो गाईस फायनली जे मी तुम्हाला बोललो होतं, ज्यासाठी मी वेट करत होतो आणि ब्लॉगसाठी जे खूप जास्त इम्पॉर्टंट होतं, ही गोष्ट आलेली आहे. हे बघा ग्रीन एरोचा माईक. सो याचा माईक मी मागवला आहे, कारण माहिती का मला खूप डेजपासून घ्यायचा होता. बाहेर वगैरे जातो, बाहेरचा आवाज जास्त येतो, मला तुमच्यासोबत जास्त पण नीट बोलता येत नाही, तुम्हाला समजवता येत नाही. पण आता नाही, बायगा ना माझा ब्लॉग में भिडू. आता हा जो आवाज आहे तुम्ही एकदा ऐकून घ्या, म्हणजे असं एकदम असं एको आला वाटत असेल. पण आता जेव्हा हा माईक आपण कनेक्ट करू तेव्हा लय भारी आवाज येतो, तेव्हा खूप 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 चेंज येईल आवाजामध्ये बघा. पण यार मी एवढं बडून चढून बोलतोय, पण रिव्ह्यू मध्ये तर ठीकठाक वाटलं मला, म्हणून मी मागवलं. कारण की बाकीचे तर म्हणजे ॲज अ बिगनर म्हणून ग्रीन एरो इज बेस्ट. डायरेक्ट असं मोठा होली लँडचा पण चाललं होतं माझा प्लॅन, की होली लँडचा पण घेऊ, पण थोडं थांबलो मी. ग्रीन एरोकडून जेव्हा हा वाला जो मॉडेल जेव्हा लॉन्च झाला ना, मी म्हटलो भाई हा घ्यायचाच. ही आवाज, ही सॅटिस्फॅक्शन. एकदम प्रीमियम आहे पॅकिंग.
माईक. हो हो, मस्त पॅकिंग आहे गाईज. हे बघा, थोडं मेसी आहे, पण मला आता जिमला पण जायचं म्हणून पटापट पटापट याची अनबॉक्सिंग करून दाखवतो तुम्हाला मी. आता याला काढूयात. अरे आता का नाही निघत आहे? हो, आवाज आहे का? आवाज आहे का? यार काय प्रीमियम आहे. सो हे बघा, टडाव 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 टडाव. मला याची एक गोष्ट काय आवडली माहिती का? एक तर साईज एकदम छोटी, म्हणजे एकदम छोटी नाही, म्हणजे एकदम प्रॉपर आहे. पॉकेटमध्ये पण येऊ शकतं, बॅगमध्ये पण ठेवू शकतो. एकदम छोटे. अटॅच झाला, इन्फ्लुएन्सर झाला ओंकार गाईस. हे बघा, हे बघा. हॅलो, थोडा आवाज कसा नाही आहे? आता लगेच नाही, मी अजून कनेक्ट नाही केले. अजून मी फक्त बघतोय कशाला कनेक्ट करायचं ते? हे याला कनेक्ट होतं ते. हे आहे गाईस रिसिव्हर. याला मोबाईलला कनेक्ट करायचं आणि त्याच्यानंतर हे बटन दाबायचं. मग एवढंसं माहिती आहे. आणि मस्त आहे. क्वालिटी म्हणजे तुम्ही बघायला सांगायला गेलं तर गॉड लेवल. म्हणजे मी फर्स्ट टाइम वापरतोय म्हणून मी बोलतोय तसं. तर चला आता आपण हे कनेक्ट करूया आणि बघूया. हॅलो गाईज, मी तुम्हाला दिसतोय का मी कुठे आहे आणि मी काय करतोय आणि माझा आवाज तुम्हाला एवढा क्लिअर का बरं येतोय? कारण की मी इथं या माईक मधून बोलतोय. हॅलो. अच्छा, म्हणजे आवाज डायरेक्ट तिकडे. नॉइज कॅन्सलेशन मध्ये. हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज, हॅलो गाईज. 1 2 3 माईक चेक, माईक चेक. हॅलो हॅलो हॅलो. म्हणजे आपण जेरीच्या दिलची धडकन सुरू शकतो. आता ही लेवल 3. ही एकदम इंटेन्स लेवल आहे. म्हणजे याच्यामधून डायरेक्ट बॅकग्राऊंडचा आवाज पूर्ण कट होऊन जातो, फक्त माझाच आवाज येईल. असं पण काय आहे का? हॅलो 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 हॅलो. हमने हेलो बोला, तुमने हेलो सुना, तो हेलो बोलना चाहिए, तो हेलो बोलना चाहिए, तो हेलो बोलना चाहिए. अरे ते गंगे सारखं नको, बाबा करतो गंगे. असं हा तसं लाव. आवाज येईल ना माझा? हा येईल ना. सो गाईज फायनली आपण आता बाईक मध्ये आहे. बाईक मधून तुम्हाला आवाज येतोय. चला आता बाहेर जाऊ आणि चेक करू. सो आता आम्ही बाहेर आलेलो आहे आणि ओंकारचा आवाज, ओंकार किती जरी लांब गेला तरी ओंकारचा आवाज येईल तुम्हाला. बघायचं का? गच्चीवर थांब, पहिले एक बटन दाबू दे. हा जा आता. हॅलो 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 ओंकार इकडे. हॅलो 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 हॅलो. माझा आवाज पण तुम्हाला क्लिअर येईल, त्याचा पण आवाज क्लिअर येईल. हॅलो 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 कर. हॅलो. बघितलं, मजे 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 मजे. एक आली. आता मला चेक करावं लागेल खरंच येतोय का नाही आवाज आमचा वेगवेगळा. यार जर असं असलं तर भाई हा माईक खूप हेल्पफुल आहे आपल्याला ब्लॉग साठी डेलीच्या. हो, म्हणजे असं नॉर्मली बाहेर जरी फिरत राहिलो, बोलत राहिलो, पहिले आपलं जोर जोरात बोलावं लागेल. आता असं हळू जरी बोललो, टेस्टिंग करायला पप्पा येणार सांगितलं. हेच पप्पा अॅनिव्हर्सरी. हेच तर नुसतं झाड झाड झाड. ए ए ए मजे आहे की नाही. चलो आता चेक करूयात आणि लगेच. आणि भाई जिमला जायचंय ते तर वेगळं. तेव्हा भूषण दादा बघ काय म्हणतो. अरे किसन लाला कैसे हो. आता चेक करूयात रिझल्ट. मला पण, मी पण खूप एक्साइटेड आहे कसं येतोय रिझल्ट आणि कसा आवाज येतोय. सो आता मी इकडे जिमला आलेलो होतो, म्हणजे आलेलो आहे, अजून जायचंय जिमला. पण तुम्हाला एक दाखवायचं होतं. आता तर ओंकार समोर तर काय एवढं मस्ती मध्ये काय तुम्हाला नीट रिव्ह्यू दाखवता नाही आला मला. पण आता बघा
हे नॉर्मल आहे, म्हणजे एकदम नॉर्मल बाहेरचा पण आवाज. आता नॉईज कॅन्सलेशन लेवल 1 चालू करूयात आपण. आता डायरेक्ट डिफरंट आवाज आला असेल आणि आसपास गाड्यांचा आवाज थोडाफार गायब झालेला असेल. आणि काय रिझल्ट आहे मला सांगा कमेंटमध्ये, कसा वाटतोय, काय वाटतोय आवाज. आता लेवल 2 वरती शिफ्ट होऊया. ही लेवल 2 आहे. लेवल 2 मध्ये ऑलमोस्ट सगळंच आवाज कट होतो. लेवल 3 मध्ये तर फक्त माझाच आवाज येईल. आता हा कसा आवाज येतोय मला पण माहित नाही, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा की कोणता लेवल जो आहे तो बेस्ट आहे. समजते तुम्हाला. आता लेवल 3 वरती शिफ्ट होऊया. आता ही लेवल 3 आहे. याच्यामध्ये पण काही डिफरन्स जाणवतोय का तुम्हाला मला सांगा. आणि आता जाऊयात वरती जिमला. आणि मी नवीन जिम लावली इथं, तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला जिम दिसणार नाही, वरती ती जिम. शूज वगैरे घालून घेऊया. सो आज तर फर्स्ट डे. वर्कआउट तर मला माहिती की जास्त काही होणार नाही. सगळं मिक्स राहील, म्हणजे सगळे बॉडी आर्म्स वगैरे सगळे जेवढे मसल्स आहे ना सगळ्यांचं वर्कआउट होईल. बायसेप, चेस्ट, शोल्डर वगैरे सगळं मिक्स वर्कआउट का बरं मारायची राहते 2-3 दिवस. कारण की ना जे आपली बॉडी राहते ना तिला एक्सेप्ट करायला लागतं. हळूहळू एक्सेप्ट, म्हणजे तिला सवय पाडावी लागते. नाहीतर असं अचानक एखादं बॉडी पार्ट मारलं ना मग तो खूपच जास्त पेन करतो. म्हणून सगळं हळूहळू सगळं वर्कआउट करून मग हळूहळू बॉडीला सवय पडते. त्याच्यामुळं कमीत कमी 2 ते 3 दिवस आहे ना मिक्स वर्कआउट मस्ट आहे. जो पण म्हणजे कधी ब्रेक पडला 3 महिन्याचा किंवा 10 दिवस जरी ब्रेक पडला तरी पण मिक्स वर्कआउट करत जा. 1 दिवस का नको किंवा 2 दिवस का नको. सो आता मिक्स वर्कआउट वगैरे करूयात आणि जिम झाल्यावर तुम्हाला भेटतो मी, ठीक आहे. सो फायनली जिम झाली. या जिममध्ये खरंच गाईज पर्सनली असं एकदम चांगलं ट्रेन करतात ते सर. ग्रेट मॅन. म्हणजे असं नाही की भेदभाव करेल की कोणी जास्त फीस देईल त्याच्याकडेच लक्ष ठेवेल. सगळ्यांवरती पर्सनल येऊन एक्सरसाइज सांगतील कशी करायची, काय करायची. जोपर्यंत सेट होत नाही तोपर्यंत साईडला येऊन उभे राहतात. म्हणजे जोपर्यंत सेट कंप्लीट होत नाही तोपर्यंत. आणि आता इथून जाऊयात घरी. आरशी बघा मस्त उभी तिकडे. अरे यार मी कॅमेराच पुसायचा विसरलो. ही आपली आरशी इकडे. सकाळी मी जेव्हा आलो होतो ना तेव्हा मला जिम सापडतच नव्हती. नंतर एकदम छोटा बॅनर लावलेला आहे त्यांनी. नंतर माझं नीट लक्ष गेलं, मग मला कळलं अरे हा जिम इथं आहे. सकाळी पण आलो होतो, संध्याकाळी पण. मी जेव्हा टाईम भेटला सकाळी तर मी मोस्टली येणार आहे. आणि संध्याकाळी जमलं तर फ्री असलो तर मग संध्याकाळी पण करणार आहे जिम. कारण की हे ढेरी भाई अंदर लेने का आपने को, समजे घ्या. आता जाऊयात घरी. कारण की ओमकारचा असा प्लॅन झालेला आहे की पिक्चरला जायचं मागच्या वीकपासून चालू आहे. सो आता जाऊया आणि एन्जॉय करूया. पिक्चर कोणता बघायचा आहे? भूत बंगला. हां, मला हात धरून म्हणजे जिम मारली ना आत्ताच तर हात असं दुखतोय, पेन करतोय. तुझं म्हणणं आहे की माझी चॉईस चांगली कपड्याची? खरं जरा फ्रेम मध्ये ये. खरं सांग. चांगली आहे, एवढी पण चांगले नाही. चांगलं जाऊ दे. आज तुझी लय दिवसापासूनची इच्छा पूर्ण करतोय मी. पिक्चरला जायचं. चला गाईज, टाइम काय झाला माहिती का? 10:25 झाले. 10:30चा शो आहे. आणि माझ्याकडे असे कपडे नाही तर मी पण आता असा दिसलो असतो. मी ना हे कपडे का बरं घातलेले कारण की आम्हाला ऑलमोस्ट 12:30-1 वाजणार आहे पिक्चर संपता. तुम्हाला माहितीच आहे. फ्रेश नवीन कपडे नाही तर मी पण तेच घातले असते. अरे मग शॉपिंग करायला चल. नाही, ह्यावेळेस तुझ्या सोबतच जाईल कारण माझी चॉईस जरा जास्तच पुढे पळते. तुझ्यासाठी जरा मागून वगैरे थांबून नाही बघत. सो आता निघूयात लगेच. आणि हा पोरगा, मी याला आधीच सांगितलं होतं जिमला जायच्या आधी की तू आवरून ठेव. पण हा पोरगा काय करत होता माहिती का? सोयाबीन चिल्ली बनवण्यामध्ये बिझी होता. दॅट इज माय पॅशन. फेअर अँड लवली लगाओ, खुश रहो. फेअर अँड लवली नाही गाईस, ही पावडर आहे जी मी आणली होती, जी ओमकारला बिलकुल आवडत नाही तरी पण लावतो बिचारा. नो ऑप्शन गाईज. व्हॉट आय डू नाउ. अरे 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 नाही येत तर बोलावं नाही रे. येते मला. आय विल टॉक इन इंग्लिश. गिंबल हे सगळा पसारा असाच पडलेला आहे गाईज. आल्यावर मला आवरावं लागणार आहे. चलो एसी बंद करो भाई, एसी बंद करो. रिमोट से बंद करो भाई. चलो भागो. मी काहीतरी विसरतो माझा फोन. गाईज मी तर पिक्चर बघता झोपून गेलो होतो. तुला कसा वाटला? भारी पिक्चर होती गाईज. सगळ्यांनी येऊन नक्की
नक्की बघा, नक्की नक्की बघा. आणि आता किती वाजले? 12:30 1 वाजत आलं ऑलमोस्ट. ओके. तुम्ही खरंच एकदा या आणि पिक्चर बघा यार. हो, खूप भारी मास्टर पीस पिक्चर आहे डायरेक्ट. किती कॉमेडी असतं? 80% असं नाही, कॉमेडी 60% आणि 40% हॉरर. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ही जी भिंत दिसते का तुम्हाला, ही तुला माहिती आहे हा सीन काय झालेलं आहे इथं? नाही माहिती? अरे इथे एक ट्रक येऊन धडकली होती. ओके. आता रिसेंटलीची गोष्ट आहे. सांग, आपण आलो होतो तेव्हा काय होतं? बापरे, हे तर जाऊ दे, हे साईडला नंतर सांगतो मी तुम्हाला. इथे एक ट्रक आली होती, एक ट्रक येऊन ठोकली होती. आता रिसेंटली फक्त महिनाभरची गोष्ट असेल, जुनीच गोष्ट म्हणजे 1-1.5 महिन्याची गोष्ट असेल. पण काही विषय काय झाला माहिती का? तो तिकडे ते बॉक्स ऑफिस आहे, तिकडे गाडी लावली, हे बघ इथं गाडी लावली आणि इथून निघालो. बघतो तो बॉक्स ऑफिस डायरेक्ट बंद होत होतं. म्हणजे ऑलमोस्ट बंदच झालं होतं ते. म्हणजे बंद झालं आता तुम्हाला पिक्चरची तिकीट नाही भेटणार. म्हटलं अहो दादा, म्हटलं एवढं लांबून आलेलं, म्हटलं गंगापूर रोडवरून आलो, म्हटलं आम्ही द्या म्हटलं उघडून आम्हाला, द्या म्हटलं 1-2 तिकीट काढायचे, म्हटलं प्लीज प्लीज प्लीज. मग तेव्हा पुढं जाऊन त्यांनी ते बॉक्स ऑफिस उघडलं आणि मग तेव्हा आम्ही पुढं मध्ये गेलो. ते पण ऑलमोस्ट जास्त पिक्चर मिस नाही झाला. 5 मिनिटं किंवा 10 मिनिटं. ते बोलले नाही 1 मिनिट झालं. इकडं यायचं असेल तर एक्स्ट्रा 1000 रुपये तिकीटमधून तिकीटचे एक्स्ट्रा 1000 रुपये ठेवायचे, कारण की इथं पॉपकॉर्न, इथे ना हे बघा बर्गर बिर्गर सगळं स्वस्त पण आहे ना. सगळ्यात जास्त महाग काय माहिती? पॉपकॉर्न 400 आणि 500 रुपये. 400 रुपयाला ते डबडं एवढं भेटणार, जेवढा आपण 20 रुपयात भेटतो. तर जाऊ द्या, आता चार्जिंग पण कमी आहे. झोप येते. खरंच झोप येते. सो आम्ही ब्लॉग इथे सेंड करतो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या ब्लॉग मिळतो. राईट सेफ, स्टे सेफ, बाय बाय.